नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक मुरे मशीन कसे ड्रॉ करायचं ते बघितलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण याच मशीनचं मिले कसं ड्रॉ करायचं ते बघणार आहोत। आता हा मुरे ऑलरेडी आहे माझ्याकडे। मिले मध्ये मी सांगितलं होतं का आउटपुट जे लिहायचं ते ट्रान्झिशन सोबत लिहायचं। तर आपल्याला होतं का एबीबी असेल सबस्ट्रिंग, तर आउटपुट आपलं असलं पाहिजे हॅश। तर मी पहिले एबीबी ड्रॉ करतो। ए इथे मी म्हटलं बी, इथे परत म्हणतो मी बी, Q3 एबीबी असेल तर आउटपुट आहे माझं हॅश। बघा मी याच्या सोबत लिहिलंय। रेस्ट ऑफ द टाइम माझं आउटपुट असणार आहे स्टार बी। बस फक्त मी ट्रान्झिशन सोबत इथे लिहिलेलं आहे। याच्या सोबत याचा बी बाकी ऍज इट इज आहे। याचा बी फिरला तर आउटपुट माझं काय असणार आहे स्टार। याचा इथे ए कारण एबीबी, याचा स्टार, याचा ए आपण मागे टाकलेला होता तर ए सोबत आउटपुट येईल स्टार। आता इथे बघा इथे हॅश आहे, इथे मी बॅकट्रॅक नाही करत आहे। तर ए आणि बी सोबत हे जे आउटपुट आहे मी हेच लिहिणार, दॅट इज नथिंग बट हॅश लिहिणार। तर ही मुरे झाली, ही याची कंपॅरेटिव्हली मिले झालेली आहे। याचं टेबल कसं काढायचं थोडासा वेगळा आहे याचं टेबल। तुम्ही जर बघायचे याच्यामध्ये दोन गोष्टी असणार आहे। एक आहे डेल्टा लॅम्बडा आणि इथे परत असणार माझ्याकडे डेल्टा लॅम्बडा। इनपुट आहे माझ्याकडे ए अँड बी। सो Q0, Q1, Q2 अँड Q3। तर Q0 चा ए Q1 ला जातो आहे, मग त्या जातानाच्या ए सोबत आउटपुट काय आहे स्टार, ते इथे लिहायचं। Q0 चा बी जातो आहे इटसेल्फ, त्या बी सोबतचा आउटपुट काय आहे माझं स्टार, ते आपण इथे लिहितो। सेम Q1 चा ए आहे Q1 ला, त्या ए सोबत आउटपुट आहे स्टार। Q1 चा बी जातो आहे Q2 ला, त्याच्यासोबत आउटपुट आहे माझं स्टार। अगेन Q2 चा ए माझा जातो आहे Q1 ला, त्याच्यासोबत आउटपुट आहे स्टार। Q2 चा बी जातोय माझा Q3 ला, तर या बी सोबत आउटपुट आहे हॅश। आणि Q3 चे ए बी आहे इटसेल्फ, त्या दोघांसोबत आउटपुट आहे माझं हॅश। तर हा टेबल आणि हा टेबल मध्ये फरक आहे। टपल दोघांची सेम आहे, फक्त चेंज तुमचा या दोघांमध्ये असणार आहे। बाकी हे ऍज इट इज सॉल्व्ह करायचंय। आय होप तुम्हाला मुरे आणि मिले कसं ड्रॉ करायचं त्याचा डिफरन्स काय आहे ते कळालं असेल। काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर मध्ये काही सम्स आलेले आहेत ते आपण घेणार आहोत। ओके, सो थँक्यू टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।